तर माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिलंय आणि राजीनामा देण्यासाठी नकार दिलेला आहे। असं असलं तरी सुद्धा विरोधकांनी मात्र त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे। उगाच ते पॉपअप झालं, ऍड आली, हे छोट्याशा मुलालाही कळतं की ते कोणता पत्ता खेळत होते, विचार काय, डोकं का खाजवत होते। पॉपअप करताना डोकं खाजवावं लागतं का? विचार करून पत्ते खेळत होते आणि पुन्हा बेजबाबदारपणाचं वक्तव्य त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत केलं आहे की एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टीचं एवढं मोठं काय। आमचं म्हणणं आहे की माणिकराव कोकाटेंनी कोणत्याही परिस्थितीमध्ये जी असंवेदनशीलता दाखवली आहे, मी नुसतं रमीचं म्हणत नाही, त्यांनी जे वक्तृत्व केलेलं आहे, जसं शेतकऱ्यांच्या बद्दल वेगवेगळ्या प्रकारची भाषा वापरली जाते, ते लक्षात घेता त्यांच्यावर कारवाई करून त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे ही आमची मागणी आहे। कोकाटे यांनी तर कहर केलेलं आहे। ओसाडगावची पाटीलकी आहे, शेती खातं म्हणजे, आणि त्या ओसाडगावच्या पाटीलकीत मन रमत नाही म्हणून विधिमंडळामध्ये रमी खेळत बसतात। कोणत्याही परिस्थितीत कृषी मंत्र्यांचा राजीनामा द्यावाही लागेल आणि घ्यावाही लागेल।